नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्सपासून कोणीही वंचित राहणार नाही, कोणाचंही नुकसान होणार नाही. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपल्या सगळ्यांच्या जी प्राधान्यक्रम आहे ते लॉक झाले. खूप लवकर जी आहे ती निवड यादी लागणार आहे. त्याच्यानंतर त्याची जी पुढची प्रोसेस असते डी-व्ही म्हणजे डॉक्युमेंटेशन्स जे असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते फार लवकर जे आहे ते पुढे होणार आहे आणि ते ज्या शिक्षकांची निवड होईल त्यांच्यासाठी ते गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर नियुक्तीचा मार्ग जो आहे तो खूप लवकर तुमच्या जे काही स्वप्न साकार आहे ते खूप लवकर जे आहे ते होणार आहे. आता हे पब्लिक डिमांड जी आहे, भावी शिक्षकांची इच्छा होती की सर एक व्हिडिओ जो आहे तो कागदपत्रांच्या संदर्भामध्ये बनवावा. अनेकांनी कागदपत्रांच्या बाबतीत भली मोठी लिस्ट दिलेली आहे. ती वास्तव आहे का? नेमकं अनवॉन्टेड डॉक्युमेंट्स आम्ही करण्याच्या पाठीमागे म्हणजे कुठलेही डॉक्युमेंट्स करतोय आम्ही, परेशान झालोय आणि खरंच आयत्या वेळी आमचीसुद्धा तिथे दमछाक होऊ नये. त्यामुळे योग्य ते डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत सल्ले द्या किंवा मार्गदर्शन करा. जी लिस्ट असते चेकलिस्ट डॉक्युमेंट्सची, ती आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जी आहे ते द्यावी माहिती. अशा पद्धतीची जी आहे तर ते विनंतीचे मेसेजेस मला बऱ्याच म्हणजे 2-4 दिवसापासून येत आहेत तसे. पण 1-2 दिवसापासून जे आहे ते जरा जास्त आलेले आहेत. त्यामुळे ही पब्लिक डिमांड आहे. त्यानुसार जो व्हिडिओ आहे तो बनवतोय. आता अनेकांचं म्हणणं आहे, की अनेकांनी डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत व्हिडिओ केला सर कोणी काही म्हणते, कोणी कशा पद्धतीनं, तर कोणी काहीच काही, काही बरंच काही, कोणी भीती घालण्याचा प्रयत्न करत होतं, कोणी बरीच काही मोठी लिस्ट दिली. तर त्याच्यामध्ये नेमकं फॅक्ट काय आहे, वस्तुस्थिती काय आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनातल्या शंका, डॉक्युमेंट्सच्या बाबतीत असणारी समस्या या सगळ्या गोष्टीवर जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला स्टॉप सोल्युशन जे आहे ते मिळेल. एक तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो, डॉक्युमेंटेशन हे खरंच खूप अतिशय गरजेची ही आहे, प्रोसेस आहे त्याचं व्हेरिफिकेशन. कारण टी-आय-टी 3चं जेव्हा नोटिफिकेशन आलं, जेव्हा आपण अर्ज भरला, परीक्षा दिली किंवा स्वप्रमाणित पण त्याच्यानंतर केलं आहे रजिस्ट्रेशन करताना, तर तेव्हा आपण कुठलेही डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपली व्हेरिफाय केलेली नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा की मित्रांनो, जे आपण डॉक्युमेंट्स दिले ते योग्य आहेत की अयोग्य आहेत हे आपल्यालाच माहिती आहे. जे की आपण डिक्लेरेशन केले त्याच्यामध्ये. मात्र प्रशासनाला ते माहिती आहे का? त्या आधारावर तुमची मार्क्स जे आहेत त्या तुमच्या डॉक्युमेंट्स जसं की समांतर आरक्षण जर असेल किंवा तुमचा प्रवर्ग असेल किंवा आरक्षित प्रवर्ग असेल, तर जे काही तुम्ही सूट घेऊ इच्छित आहे, तशा जर ऑप्शन्समध्ये तुम्ही होय म्हटलंय आणि ते जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसेल, तर मात्र त्या ठिकाणी तुमच्यावर अपात्रतेची जी आहे ती कार्यवाही होऊ शकते. म्हणून एक लिस्ट आहे, त्या संदर्भात तुम्हाला माहिती देण्याच्या पूर्वी तुमच्या मनातल्या काही समस्या ज्या आहेत त्या दूर करतोय. कोणत्या समस्या आहेत त्या? त्या समस्या म्हणजे डॉक्युमेंट जर आपल्याकडे नसेल, तर ते आपल्याला खरंच घरी बसवतात का? तर ही एक जी समस्या आहे तुमच्या मनातली किंवा मग आपण बाद होऊ का? तर हे तुमच्या डोक्यातनं मी काढून टाकतोय अगोदर. बाद कधी होतं त्याची एक वेगळी प्रोसेस असते. डायरेक्ट तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही याचा अर्थ तुम्ही बाद नाही. ओके. एक लास्ट टाईमला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दरम्यानच्या वेळी काही मुलांची अडचणी होत्या. त्याच्यापैकी एक अडचण सोडत असताना माझ्यासाठी एक चॅलेंजिंग अडचण होती. ती म्हणजे मुलाखतीला जेव्हा एक उमेदवार, आता नाव घेऊन त्याचं भांडवल करणार नाही, मात्र उमेदवार जेव्हा मुलाखतीला गेला तेव्हा रेल्वे स्टेशनला झोपलेला होता. संध्याकाळी त्यांची बॅग चोरी गेली. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट चोरी गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा इंटरव्ह्यू होता. त्याच्यापूर्वीसुद्धा 2 ठिकाणी त्यांचे इंटरव्ह्यू झालेले होते आणि पूर्वी इंटरव्ह्यू झालेल्या ठिकाणी निवड झाली. मात्र त्यांना कागदपत्र घेऊन उपस्थित राहण्याचं त्यांना दुसऱ्या दिवशी सांगण्यात आलं. मोबाईल होता, बॅग चोरी गेली फक्त आणि सगळे डॉक्युमेंट गेले, कपडेसुद्धा गेले होते त्यांची चोरीला. मग त्यांना माहिती आहे स्टॉप सोल्युशन कुठे असते. त्यांनी तात्काळ मला कळवलं. अजून एक मित्र सहकारी होते त्यांना कळवलं. त्यांनी त्यांची व्यवस्था वगैरे केली राहण्या-खाण्याची वगैरे. मग आम्ही आमच्या पद्धतीने त्यांची व्यवस्था केली. त्यानंतर मला जेव्हा कळवलं, तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, की तुमच्याकडे एकही डॉक्युमेंट नसेल, तर तुमची निवड होणार नाही असं नाही. तुम्ही बिनधास्त राहा आणि जा. प्रशासनाला ही बाब कळवली आणि तात्काळ जे आहे त्यांना ईओना त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि त्यांच्याकडे एकही डॉक्युमेंट्स नसताना त्यांची त्या ठिकाणी मुलाखत आणि निवड या दोन्हीही मार्ग जे आहेत तिथे मोकळे झाले आणि त्याची आज निवडही झाली. त्यांनी मग नंतर दुय्यम प्रत पण त्या ठिकाणी सादर केलेली आहे. मग थोडक्यात काय सांगायचं मला, तुमच्या मनात जी भीती झाली ना निर्माण डॉक्युमेंटच्या बाबतीत, ती दूर करायची आहे. का? तर या सगळ्या गोष्टीला जे आहे ते मार्ग असतो. फक्त तुमच्याकडे ती
जी प्रॉब्लेम्स आहे ना ती योग्य असली पाहिजे, समस्या जी आहे ना ती योग्य असली पाहिजे. ओके. मग आता नेमकं लागतंय काय? या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो, की तुमच्याकडे स्वप्रमाणित केलेला अर्ज म्हणजे अतिशय महत्त्वाचं. अजून हे किती गरजेचं आहे, काय नाही, हे जेव्हा सांगेल ना, आता मी कॉमनली तुम्हाला डॉक्युमेंट्सच्या बद्दल माहिती सांगतोय. तुमच्याकडे काय असलं पाहिजे? स्वप्रमाणित केलेलं अर्ज म्हणजे तुमचं सेल्फ सर्टिफाईड कॉपी असली पाहिजे. मग तुमच्याकडे 14 मेच्या पूर्वी पास झालेलं 10वीचं प्रमाणपत्र असलं पाहिजे किंवा मग तुमच्याकडे 10वीचं गुणपत्रक असलं पाहिजे. तुमच्याकडे 12वीचं आणि 10वीचं गुणपत्रक व प्रमाणपत्र या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. म्हणजे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र काय? मार्क मेमो आणि सनद. ओके. हां, फार काही लोड घेऊ नका. पदवी परीक्षा गुणपत्रक संबंधित किंवा 50% अर्हतेची बाब. म्हणजे जर तुमचं पदवी जे काही आहे तुमची 50%च्या संदर्भामध्ये त्याच्यावर स्पष्ट उल्लेख असलेलं गुणपत्रक असलं पाहिजे तुमच्याकडे. पदवी परीक्षा प्रमाणपत्र 14 मेच्या पूर्वीचे असलं पाहिजे. हे सगळ्याला माहिती आहे. डॉक्युमेंटेशन्स जे आहे ते 14 मेच्या पूर्वीचे पाहिजेत. अपवाद जे काही व्यावसायिक अर्हता आहे ते 25 सप्टेंबर जे अपियरला संधी दिली त्यांची. ओके. पदव्युत्तर परीक्षा गुणपत्रक जे आहे ते त्याच तारखेच्या अगोदरचं पाहिजे. पदव्युत्तर परीक्षा प्रमाणपत्र जे आहे ते त्याच्या अगोदरचंच पाहिजे. सोबतच तुमच्याकडे टी-ई-टीचे प्रमाणपत्र असले पाहिजेत. निकाल जो आहे टी-ई-टीचा ते अतिशय महत्त्वाचं आहे. मग ते 1 टी-ई-टी असो किंवा 2 टी-ई-टी असो. ओके. मग शिक्षण क्षेत्र पदविका गुणपत्रक म्हणजे तुमच्याकडे डी-एड केलंय तुम्ही किंवा बी-एड केलंय किंवा जे कुठलं तुमचं झालेलं आहे, डी-टी-एड असो, टी-सी-एच ही पण असो, ते पण चालते. ओके. शिक्षण क्षेत्र पदविका प्रमाणपत्र मग त्याचं प्रमाणपत्र पण असलं पाहिजे तुमच्याकडे. शिक्षणशास्त्र पदविका गुणपत्रक वगैरे. मग हे सुद्धा केलं असेल तुमच्याकडे तर ते असलं पाहिजे. एम-एस-सी-आय-टीचं प्रमाणपत्र पाहिजे. नाही गेलं तरी तुम्ही 2 वर्षामध्ये ते एम-एस-सी-आय-टी पास करू शकता. त्याच्यामध्ये सूट आहे. शिक्षक पात्रता परीक्षा तुम्हाला सांगितलं 1 वर्गासाठी तुम्ही 1 ते 5 साठी जर पात्र असाल तर 1 प्रमाणपत्र असलं पाहिजे टी-ई-टीचं आणि 6 ते 8 ला पात्र असाल तुम्ही तर टी-ई-टी क्रमांक 2 किंवा सी-टी-ई-टी 1 किंवा सी-टी-टी 2 तुमच्याकडे असलं पाहिजे. किंवा मग जो कोणी सायन्स मॅथमधून पास असेल आणि जो सायन्स मॅथला पात्र असेल, तो सायन्स मॅथमधून टी-ई-टी सेकंड किंवा सी-टी-टी सेकंड पास असणं बंधनकारक आहे. तरच तुमची त्या ठिकाणी निवड होऊ शकते मित्रांनो. अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी टेट, टी-आय-टी जे काही परीक्षा झाली आपली मे, जूनमध्ये, तर त्याचं गुणपत्रक जे आहे आपल्याकडे परीक्षा परिषदेनं दिलेलं, ते पण तुमच्याकडं असलं पाहिजे. जातीचं प्रमाणपत्र म्हणजे ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज केलाय, त्या प्रवर्गाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. जात वैधता एस-टी प्रवर्गासाठी जे आहे ते जात वैधता व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी ते गरजेचं आहे मित्रांनो, सक्त आहे. एन-सी-एल एस-सी एस-टींना नसते तरी इतरांना सुद्धा एन-सी-एल त्या ठिकाणी लागू आहे. ते पण तुमच्याकडे असलं पाहिजे. मग तुमच्याकडे तुम्हाला जर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्ही सादर केलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे. शाळा सोडल्याचा दाखला सगळ्यात महत्त्वाचं. तुमचं कुठं जर ॲडमिशन असेल तर ते तात्काळ जे आहे ते काढून घ्या किंवा कंटिन्यू असेल तर ते शेवटच्या क्षणी तुम्ही असाल एखादी 1-2 वर्षाचं तुमचं 1-2 महिन्याचं कोर्स बाकी असेल तर तिथे बोनाफाईडवर चालते. पण तुम्हाला ते कंटिन्यू करता येत नाही. ते टी-सी काढून घ्या तुम्ही. ओके. जन्म प्रमाणपत्र, शाळा प्रमाणपत्र सोडल्याचा दाखला तोच आहे. ओके. महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा अधिवास, सीमावर्ती भागात असल्यास भागातील राहिल्यास त्याचा रहिवासी दाखला. ओके. म्हणजे डोमेसाईल कधीचंही चालते. कारण डोमेसाईल जे आहे ते 14 मेच्या अगोदरचंच काढा म्हणून सूचना आल्या होत्या. मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही सूट मिळवून दिलेली आहे. 14 मेच्या नंतरचंही तुमच्याकडे डोमेसाईल असेल तर चालते. आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स एक ओळखपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. आज काय झालं काही समजेना मित्रांनो. ओके. माजी सैनिकांचा दाखला असेल तर ते पाहिजे तुमच्याकडे. समांतर आरक्षणामधून येत असाल तुम्ही तर समांतर आरक्षणाचे दाखले पाहिजे तुमच्याकडे किंवा मग अपंगत्वाचा दाखला असेल तुमच्या संगणकीय प्रणाली जे दिलेलं आहे दिव्यांगाचं प्रमाणपत्र ते तुमच्याकडे पाहिजे ऑनलाईन केलेलं. खेळ प्रमाणपत्र असेल तर विभागीय उपसंचालकाकडनं क्रीडा उपसंचालक असते त्यांच्याकडनं पडताळणी झालेलं ते प्रमाणपत्र पाहिजे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ प्रमाणपत्र असेल तर तेही तुमच्याकडे त्याच्यात पात्र असाल तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. किंवा मग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्यास त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. किंवा मग टी-ई-टी गैरव्यवहारामध्ये तुम्ही आढळले असलास तर त्याच्यामध्ये चारित्र्य पडताळणी दाखला त्याच्याबद्दल जो एक ते प्रमाणपत्र असेल तेही तुमच्याकडे असलं पाहिजे. अंशकालीन कर्मचारी असाल तर तशा पद्धतीचं तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे. किंवा मग नजीकच्या काळामध्ये तुमच्याकडे जो काही हे काढलेला आहे फोटो तर तो तुमच्याकडे पासपोर्टचा संच असला पाहिजे. तर अशी तुमच्यासाठी डॉक्युमेंटेशनची लिस्ट आहे. ओके. तर आता एवढे सगळे डॉक्युमेंट्स लागतात का? हा मूळ मुद्दा आहे. तुम्हाला सांगितलं डॉक्युमेंटचं टेन्शन तेवढं काही घ्यायचं नाही. जर तुम्ही 1 ते 5 ला पात्र असाल तर तुमच्या फक्त
कोणत्या प्रमाणपत्राची गरज आहे? TET, CTET एक प्रमाणपत्र तुमच्याकडे पास असलं पाहिजे, तेच पाहिजे. ज्या कास्टमधून तुम्ही अर्ज केला ते कास्टचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. तुमच्याकडे 10वी आणि 12वीचं आणि DEDचं गुणपत्रक सनद असलं पाहिजे. आणि तुम्ही समांतर आरक्षणात येत असाल तर ते समांतर आरक्षण असलं पाहिजे किंवा मग तुमच्याकडे टेटचं गुणपत्रक असलं पाहिजे किंवा तुमच्याकडे किंवा नाही सक्तीचं आहे ते तुमचं स्वप्रमाणित केलेला अर्ज असलं पाहिजे. मग तुम्ही जर 1 ते 5लाच पात्र असाल तर तुमच्याकडे 6 ते 8ची TET असण्याची काही कारण आहे का? किंवा मग 6 ते 8चं पदवीचं काही प्रमाणपत्र असण्याचं काही कारण आहे का? काहीच नाही ना. मग MA वगैरे PG इथले वगैरे काही असण्याचं कारण आहे का? काहीच नाही ना. अरे तुम्ही ज्या वर्गाला पात्र आहे ना, त्या वर्गाचेच प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजेत. आता एवढी भली मोठी मी तुम्हाला लिस्ट सांगितली. एवढीच गरज आहे का तुम्हाला? नाही. कारण तुम्ही 6 तेच 8ला फक्त पात्र असाल, तर TET 1ची गरज आहे का? नाही. तुम्ही केवळ 6 ते 8ला पात्र आहे, तर 6 ते 8ला काय लागते? तुमचं B.Ed असलं पाहिजे. तुमचं TET 2 पास असलं पाहिजे. बरं, एवढं काहीच नाही. तुम्ही फक्त MA केलंय, B.Ed केलंय आणि तुम्ही 9 ते 10लाच पात्र आहे. मग 1 ते 5चं, 1 ते 8चं तुमच्याकडे असलं पाहिजे का? नाही, डिग्रीचंच असलं पाहिजे ना. B.Edचं असलं पाहिजे तुमच्याकडे गुणपत्रक वगैरे. MAचं तुमच्याकडे मार्कशीट असली पाहिजे. BAची मार्कशीट असली पाहिजे किंवा मग ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज केला त्या प्रवर्गाचं तुमच्याकडे कास्ट असलं पाहिजे. आता ST प्रवर्गातून जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काय ST प्रवर्गाचं व्हॅलिडिटी झालेलं जात वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे असलंच पाहिजे. आता तुम्ही MA-CITच केलं नाही. मग ते असणं गरजेचं आहे का? नाही ना, नो प्रॉब्लेम. 2 वर्षामध्ये तुम्ही MA-CIT करू शकता डिपार्टमेंट म्हणजे निवड झाल्याच्या नंतर सुद्धा. सक्त आहे का? बरं चला. अनेक उमेदवारांकडे आपलं गुणपत्रक TIT, टेटचं गुणपत्रक जे आहे, ते काढायचं राहून गेलं. परीक्षा परिक्षेचा निकाल किंवा काढलंय तुम्ही हरवलंय. ते काही असणंच गरजेचं आहे का? नाही ना, काही गरजेचं नाही. कारण परीक्षा परिषद तुमचा निकाल परीक्षा घेतली, निकाल लावलाय आणि तेच व्हेरिफिकेशन करून घेते. मग तुमची निवड यादी जी आहे ती संबंधित आस्थापनाला जिथं निवड झाली तिथं ते पाठवतात ना, त्याच्यात मार्क असतात ना तुमचे. मग तुमच्याकडे गुणपत्रकच असलं पाहिजे असं सक्तीचं आहे का? अनेकांनी बऱ्याच लोकांनी सांगितलं, "नाही, ते गुणपत्रक असलं पाहिजे, नाही तुम्हाला बाहेर काढलं जाईल, बाद केलं जाईल." कशाला बाद करतील? मी आहे ना. कोणाला बाद करत असेल तर सांगा. मी आहे की. तुमचं मी सांगितलं ना, डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत प्रचंड लवचिकता असते. मात्र सक्ती कोणती आहे? ज्या कास्टमधून तुमची निवड झाली ते कास्ट तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे. तुमचं TETमधून जे काही निवड झाली 1 किंवा 6 किंवा 8ला किंवा 1 ते 5ला, तर तुमच्याकडे ज्या वर्गासाठी पात्र आहात तुमच्याकडे ते TET बंधनकारक असली पाहिजे. DEDची मार्क मेमो असलं पाहिजे. जे अतिशय बरं समांतर आरक्षणातून तुम्ही पात्र आहात. तिथून निवड झाली प्रकल्पमधून, तर तुमच्याकडे प्रकल्प तुमच्या नावानं असलंच पाहिजे. याच्यामध्ये सक्ती आहे. इतर डॉक्युमेंटेशन्समध्ये सक्ती नाही आणि तशी लवचिकता असते. बरं अनेकांच्या नावामध्ये बदल आहे. त्यांच्याकडे ॲफिडेव्हिट केलेलं आहे, स्वप्रमाणित आहे किंवा मग कोणाकडे गॅझेट आहे. त्याची काही अडचण आहे का मग? नाही ना, काहीच अडचण नाही. तुम्ही जबाबदार आहेत ना त्याला. आहे ना तुमच्याकडे ते सगळं काही. मग लोड घेण्याचं कारण आहे का? बिलकुल नाही. आधारानुसार नावामध्ये मिस्टेक आहे. काही प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही ना. फक्त तुमचं शालार्थ जेव्हा बनते ना, तुमच्या आधारानुसार बनते, तिथे एरर येऊ शकते. म्हणून ते तुम्ही काटेकोरपणे, व्यवस्थितपणे असणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचा पगार इतरांपेक्षा थोडंसं लेट होईल. टेन्शन घेण्याचं कारण आहे का? नाही. मग पगार लेट झाला तर चालते की नाही? चालत असेल तर टेन्शन घेऊ नका. नाही, वेळेवर पाहिजे तर मग ते दुरुस्त करून घ्या ना. एरर येणार नाही. शालार तात्काळ बनेल. तात्काळ पगार तुमचा महिन्याचा अकाउंटला पडेल आणि त्याच्यात दुरुस्ती नाही झाली तर मग उशिरा पगार मिळेल. काय फरक पडतो? त्यामुळे ते वेळेवर करून घ्या. अजून याच्यापेक्षा मला वाटतं डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत वेगळं टेन्शन घेण्याची काही कारण नाही. आता एखाद्या उमेदवाराची निवड जी आहे, ते अनाथ प्रवर्गातून समांतर आरक्षणातून झाली आणि त्यांच्याकडे अनाथ उमेदवारांचं जे आहे ते प्रमाणपत्र नाही. तर अशा उमेदवारांची निवड होईल का? नाही होणार. चुकीची माहिती दिल्यामुळे प्रशासन तुमच्यावर त्याबद्दलची कार्यवाही सुद्धा करू शकते. बरोबर आहे की नाही? त्यामुळे चुकीची माहिती दिली असेल तर तशा पद्धतीचं तुम्ही हे कार्यवाहीला पात्र ठरतंय. त्यामुळे चुकीची माहिती दिली असेल तर तशा ठिकाणी तुम्ही रिकमेंडेड झाला असाल तर कृपा करून आत्ताच वेळेवर लक्षात आणून घ्या. किंवा शासनाची फसवणूक केली या कारणाने तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. कारण सूचना तशा दिलेल्या आहेत. बरोबर आहे ना? बोगस प्रमाणपत्र काढणे, स्फोट असो, इतर अनाथ असो किंवा इतर कुठले अजून समांतर प्रकल्प असो, हे चुकीची माहिती दिली तर तुमच्यावर अपात्रतेची कार्यवाही होते. कारण डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन सुद्धा होते ना समांतर आरक्षणाचं.
चुकीची माहिती देऊ नका, नाहीतर मग तुमच्यावर अपात्रतेची कार्यवाही होईल मित्रांनो. आता टी बोगस प्रकरण जे होतं 501 उमेदवाराचं, त्याच्यामध्ये जे काही आढळलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना अपात्र केलेलं आहे. मात्र त्याच्यामध्ये CTT पास केल्याचं त्यांना सूट दिलेली आहे. याच्यामध्ये असेल तर तुम्ही चारित्र्य पडताळणी जी आहे त्याच्या अधीन राहून तुम्हाला त्या ठिकाणी पात्र करण्यात येते. मग कोणावर पोलीस केस असेल, इतर कारणाने सुद्धा ते सुद्धा निकाली निघली पाहिजेत. नक्कीच तुमच्यावर अपात्रतेची जी आहे ती कार्यवाही होणार नाही आणि योग्य ते जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळेल किंवा योग्य जी तुमची निवड आहे तिथे नियुक्तीचे मार्ग मोकळे होतील. त्यामुळं डॉक्युमेंटच्या बाबतीत काही अडचणी असल्या, एवढ्या तर अडचणी मी तुम्हाला सांगितलं, बिनधास्त राहा, टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे मार्क मिळवून नाही, टेटचं स्कोअर कार्ड नाही, नो प्रॉब्लेम, मी आहे ना तुमच्यासाठी, काळजी करू नका. अजून काही अडचणी असतील, मी आहे तुमच्यासाठी. हेल्पलाईन जो काही आपला नंबर आहे तो तुमच्यासाठी आहे ना, तिथे तुम्ही संपर्क साधू शकता. जसे डॉक्युमेंटेशन सुरू होईल तेव्हा मी देईलच. मात्र टीचर जे काही प्ले स्टोअर आहे तो ॲप तुम्ही घेतला नसेल तर घ्या. हा ॲप तुमच्यासाठीच आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी असेल, मार्गदर्शन करण्यासाठी असेल किंवा मग टीचर टेलिग्रामचं चॅनल जॉईन केलं असेल ते जॉईन करा. वेळोवेळी तिथं सगळं मार्गदर्शन केलं जाते. किंवा मग संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनल जॉईन केलं नसेल ते करा. किंवा मग टीचर संदीप कांबळे हे पण यूट्यूबचं चॅनल आहे आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील नव्यानं आलेलं. त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये क्लास वगैरे सुरू करतोय, मार्गदर्शन वर्ग सुरू करतोय. ते जॉईन केलं असेल तिथे तुम्ही जॉईन राहा, जेणेकरून तुमच्या समस्या त्या ठिकाणी आम्हाला समजतील. आमची टीम किंवा व्यक्तिशः आम्ही सगळ्या अडचणी हँडल करत असतो. वैयक्तिक मी कॉल घेतो आणि वैयक्तिक मी तुम्हाला कॉल करत असतो. इतरांसारखं नाही, अडचण आली कॉल केला, मग ठीक आहे सर, आम्ही आमच्या सरला सांगतो, याला सांगतो, तिकडे सांगतो, असं नाही. थेट 1 to 1 संवाद आपल्याशी होतोय. आपण तुमच्यासाठी अवेलेबल असतो. त्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुमच्या सगळ्या समस्या ज्या आहेत ते आपण सोडायला तत्पर आहोत. कागदपत्राचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. तशा पद्धतीची लवचिकता जी आहे ती प्रशासनाला आपण देण्यासाठी विनंती करणार आहोत. टेन्शन घेऊ नका. याच्यापेक्षा वेगळे काही अडचणी असतील तर नक्की कळवा. तूर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.